पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मुंबई भाजपची आज दुपारी 2 वाजता अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबई भाजपच्या निवडणूक प्रमुखांची आज दुपारी ही बैठक होतीये। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले प्रभारी नेते खासदार दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे मुंबईतले सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांचा या बैठकीमध्ये आढावाही घेतला जाणार आहे। मुंबईमध्ये भाजपच्या निवडणूक प्रमुखांची ही बैठक आता आज दुपारी 2 वाजता पार पडणार आहे। प्रभारी नेते भाजपचे या बैठकीला उपस्थित असतील, त्यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होतीये। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार याबरोबरच भाजपचे मुंबईतले महत्त्वाचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतो आहोत, बैठकांचं सत्र सुरूच आहे। मुंबई भाजपची देखील अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडतीये। दुपारी 2च्या दरम्यान भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी नेते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेच। तुषार, मुंबई भाजपची दुपारी महत्त्वाची बैठक होतीये, बैठकीविषयीची काय माहिती? अजिंक्य, आपण जो पाहिला ते कालच भाजपच्या महाराष्ट्र तुषारचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये, आपण त्याला पुन्हा एकदा संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया। मात्र मुंबई भाजपची ही अत्यंत महत्त्वाची बैठक आज दुपारी होतीये आणि या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तर उपस्थित असणारच आहेत। भाजपचे मुंबईतले महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी देखील असणार आहेत। यासोबतच महाराष्ट्रासाठी भाजपने जे प्रभारी नेते नेमलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी, ते प्रभारी नेते देखील या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा हा घेतला जाणार आहे। भाजपच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जाते। यानंतरची बातमी